नमस्कार. आजच्या या विशेष आणि माहितीपूर्ण विश्लेषणात खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या कष्टाशी आणि बुद्धीशी जोडलेला आहे. स्वतःच्या मेहनतीने निर्माण केलेल्या गोष्टींचं आणि व्यवसायाच्या मालमत्तेचं कायदेशीर संरक्षण कसं करायचं, याच बौद्धिक संपदा अधिकारांची रहस्य आज आपण उलगडणार आहोत. चला तर मग थेट विषयाला हात घालूया. जरा विचार करा, तुम्ही रात्रंदिवस एक करून एखादा व्यवसाय उभा केलाय किंवा एखादा भन्नाट शोध लावलाय आणि अचानक कोणीतरी तो चोरला तर काय होईल? छोटे व्यावसायिक आणि नवीन काहीतरी निर्माण करणाऱ्या लोकांसाठी हा आयडिया चोरीला जाण्याचा धोका अगदी खराखुरा आणि मोठा असतो. म्हणूनच यावर कायदेशीर उपाय काय आहेत हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या या सत्राची रचना अगदी पद्धतशीर केली आहे. आपण एकामागून एक असे 6 मुख्य मुद्दे पाहणार आहोत. बौद्धिक संपदा म्हणजे काय? पेटंट आणि कॉपीराईटमधला फरक, ट्रेडमार्कची ताकद, डिझाईनचं संरक्षण, जीआय टॅग आणि शेवटी या सर्व हक्कांचं प्रत्यक्ष रक्षण कसं करायचं. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सर्वात मूलभूत संकल्पनेपासून. बौद्धिक संपदा म्हणजे नक्की काय? बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपण आपल्या बुद्धीचा वापर करून जी काही नवीन निर्मिती करतो त्यावर मिळणारे खास अधिकार म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स किंवा IPR. पण इथे खूप महत्वाची मेख आहे. हे अधिकार काही जन्मसिद्ध नसतात बरं का. ते आपोआप मिळत नाहीत. कोणत्याही नवनिर्मितीवर हे विशेष हक्क सरकारकडे रीतसर अर्ज करून मिळवावे लागतात. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, जिथे आपण बौद्धिक संपत्तीच्या 2 प्रमुख प्रकारांमधला फरक समजून घेणार आहोत, पेटंट आणि कॉपीराईट. सर्वात आधी आपण पेटंटबद्दल समजून घेऊया. समजा तुम्ही एखादी पूर्णपणे नवीन वस्तू शोधून काढली जी उद्योगांमध्ये वापरता येईल, तर त्यासाठी पेटंट मिळवता येतं. हे सगळं पेटंट्स ॲक्ट 1970च्या अंतर्गत येतं. एखादं साधं पेन असो, स्टेपलर पेन असो किंवा एखादी मोठी मशीन, याचा मुख्य उद्देश एकच असतो: तुमच्या कमर्शियल मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटिंगला कायदेशीर संरक्षण देणं. आता यातली सर्वात भारी आणि इंटरेस्टिंग गोष्ट कोणती असेल तर हा 20चा आकडा. ज्या दिवशी तुम्ही पेटंटसाठी अर्ज करता तिथून पुढची तब्बल 20 वर्ष तो शोध वापरण्याचा, ती वस्तू बनवण्याचा किंवा विकण्याचा अधिकार फक्त आणि फक्त तुम्हाला मिळतो. एक प्रकारे सरकारकडून मिळालेली ही एक प्रचंड मोठी ताकदच आहे. बरं, हे झालं उद्योगांबद्दल. पण मग कलात्मक गोष्टींचं काय? तिथेच एंट्री होते कॉपीराईटची. जर एखादं पुस्तक, कथा किंवा स्क्रिप्ट लिहिली असेल, नाटक बसवलं असेल, गाणी तयार केली असतील किंवा अगदी सिनेमॅटोग्राफिक फिल्म्स आणि सांस्कृतिक उपक्रम असतील, या सगळ्या कलात्मक आणि साहित्यिक गोष्टींना कॉपीराईट संरक्षण देतो. सोपं आहे. पेटंट हे उद्योगांसाठी असतं आणि कॉपीराईट हे कलेसाठी. दोन्ही एकदम वेगळे कायदे आहेत. आता आपण तिसऱ्या भागाकडे येऊया. आजच्या काळात उद्योजक आणि फ्रँचायझी व्यवसाय उभारणाऱ्यांसाठी हा प्रकार सर्वात जास्त गरजेचा आहे. तो म्हणजे ट्रेडमार्क, व्यवसायाची ओळख. एका जाणकाराने खूप अचूक म्हटलंय, व्यवसाय सुरू केल्या केल्या सर्वात आधी त्याचा ट्रेडमार्क रजिस्टर करा. कारण उद्या जाऊन याच ट्रेडमार्कवर तुमच्या फ्रँचायझीचं व्हॅल्युएशन ठरणार असतं. आजकाल आपण पाहतो ना, चहाचे किंवा वडापावचे अनेक ब्रँड्स गल्लोगल्ली दिसतात, ज्यांना पुढे जाऊन मोठ्या फ्रँचायझी द्यायच्या असतात. अशावेळी ब्रँडचं नाव आधीच सुरक्षित करणं हा एक मास्टर स्ट्रोक असतो. पण मग हा ट्रेडमार्क नक्की काय काय प्रोटेक्ट करतो? तर यात ब्रँडचं नाव येतं, जसे की समजा XYZ वडेवाले. एवढंच नाही तर त्या नावाचा एक विशिष्ट फॉन्ट, त्याचं खास कलर कॉम्बिनेशन आणि व्यवसायाचा तो लोगो, जो आपण बऱ्याचदा नावाच्या वर गोल आकारात TM किंवा R या अक्षरांनी बघतो. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कोणीही तुमची स्वस्त कॉपी करू शकत नाही. ग्राहकांनाही केवळ रंग किंवा फॉन्ट बघून तुमचा व्यवसाय अचूक ओळखता येतो. चला, आता चौथ्या भागाकडे वळूया, डिझाईन्सचे संरक्षण. बऱ्याचदा लोक ट्रेडमार्क आणि डिझाईनमध्ये खूप गोंधळ करतात, त्यामुळे हे क्लिअर करणं गरजेचं आहे. या दोन्हींमध्ये नक्की काय फरक आहे? तर व्यवसायाचं नाव किंवा लोगो हा ट्रेडमार्क झाला, पण ते गुगल मॅप्सचा उलटा पाण्याचा थेंब आठवतोय का? किंवा एखाद्या इमारतीचं भन्नाट आर्किटेक्चर किंवा एखादा नवीन तयार केलेला फॉन्ट, हे सगळं डिझाईन ॲक्ट अंतर्गत सुरक्षित होतं. कारण ती एक विशिष्ट डिझाईन असते, तो ट्रेडमार्क नाही. जर कोणाला तेच रंग वापरून ट्रेडमार्क बनवायचा असेल तर त्याला त्यात बदल करूनच वेगळी नोंदणी करावी लागेल.
आता येऊया 5व्या आणि माझ्या एका आवडत्या भागाकडे. हा प्रकार विशिष्ट प्रदेशातील उत्पादने आणि स्थानिक अभिमानाशी जोडलेला आहे, भौगोलिक उपदर्शन म्हणजेच GI टॅग. आपल्याकडे असं असतं ना, एखाद्या शहराचं नाव घेतलं की तिथली प्रसिद्ध गोष्ट आपोआप ओठांवर येते. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, साताऱ्याचा कंदी पेढा, बरोबर? पण समजा तीच स्ट्रॉबेरी मनालीमध्ये पिकवली, तर तिला महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी म्हणता येईल का? अजिबात नाही. कारण महाबळेश्वरच्या मातीत, तिथल्या नैसर्गिक संसाधनांमध्ये जी एक विशिष्ट जादू आहे, ती चव आणि पोत दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. ह्याच विशिष्ट भौगोलिक वैशिष्ट्यामुळे या उत्पादनांना GI टॅग मिळतो, ज्यामुळे त्या नावाचा दुसरा कोणीही गैरवापर करू शकत नाही. या संदर्भात भारतीय हळदीची गोष्ट तर खरंच खूप प्रेरणादायी आहे. अमेरिकेत हळदीवर ग्लोबल पेटंट मिळवण्याचा प्रयत्न झाला होता, पण आपल्याकडे हळदीला आधीपासूनच एक जिओग्राफिकल इंडिकेशन आहे, कारण भारतात सर्वाधिक औषधी हळद पिकते. मग आपण काय केलं तर आपल्या प्राचीन भारतीय ग्रंथांमधले संदर्भ जगासमोर मांडले आणि हळदीचे औषधी आणि अँटीबायोटिक गुणधर्म सिद्ध केले. पुराव्यांची ताकद इतकी जबरदस्त होती की त्यांना ते ग्लोबल पेटंट चक्क रद्द करावं लागलं. ही हळदीची लढाई आपल्या बौद्धिक संपदेच्या ताकदीचा एक उत्तम नमुना आहे. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या पण सर्वात महत्त्वाच्या 6व्या टप्प्यावर आलो आहोत. हक्कांचे रक्षण कसे करावे हे सगळं तर समजलं, पण प्रत्यक्ष कृती काय करायची? हक्कांच्या रक्षणासाठी हे 3 अत्यंत महत्त्वाचे टप्पे कायम लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे प्राधान्य किंवा प्रायोरिटी मिळवण्यासाठी सुरुवातीलाच लवकरात लवकर रीतसर नोंदणी करणं. दुसरं, जर कोणी तुमच्या ह्या अधिकारांवर अतिक्रमण करत असेल, तुमचा ट्रेडमार्क चोरत असेल, तर त्यांना ताबडतोब कायदेशीर नोटीस पाठवणं. आणि तिसरं पाऊल, तरीही त्यांनी दुर्लक्ष केलं तर थेट सिव्हिल सूट म्हणजेच दिवाणी दावा ठोकून आपल्या नुकसान भरपाईची मागणी करणं. इथे आर्थिक धोक्यांची जाणीव ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने दुसऱ्याचा ट्रेडमार्क वापरून नफा कमवतात आणि त्यावर इन्कम टॅक्समध्ये नफा दाखवून बँकेतून कर्जही उचलतात. पण कायद्याने मूळ मालकाला एक भक्कम कवच दिलंय. तो मूळ मालक त्या चुकीच्या वापरामुळे कमावलेल्या संपूर्ण नफ्यावर कायदेशीर दावा करू शकतो. होय, उल्लंघन करणाऱ्याला तो सगळा नफा मूळ मालकाच्या खिशात टाकावा लागतो. हे बौद्धिक संपदेचं सर्वात मोठं व्यावसायिक कवच आहे. आज आपण पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क, डिझाईन आणि GI टॅग अशा अनेक अंगांनी बौद्धिक संपदा अधिकाऱ्यांची सविस्तर माहिती घेतली. पण आता जाता जाता एका प्रश्नाचा विचार नक्की करा. तुमच्या व्यवसायातली किंवा नवनिर्मितीतली सर्व मौल्यवान मालमत्ता खरोखरच सुरक्षित आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी योग्य तो कायदेशीर सल्ला नक्की घ्या आणि आपल्या अधिकारांचं रक्षण करा. आजच्या या माहितीपूर्ण विश्लेषणात वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.